तर ना आजोबा नातीचा हट्ट पुरवताना झाडावरून पडलेच असते. आता काय झालं काय नाही ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. कशामुळे पडले असते. तर हे बघा आता इथे मी मस्तपैकी स्वयंपाक करायला घेतलाय. गावाकडे आल्यामुळं कसं असतं ना की सकाळी सकाळी स्वयंपाक बनवावा लागतो. त्यांना लवकर जेवायची सवय असते घरच्यांना. तर मी जेवणामध्ये मस्तपैकी मेथीची भाजी आणि चपाती बनवत होते. आणि बाकीच्यांना घरात उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवत होते. तर आता काय ना मेथीची भाजी खायला मला खूप आवडते. माझ्या आवडीची भाजी आहे खूप. आणि मुंबईला काय होतं ना की गावाकडे कसं क्वांटिटी वगैरे आपण जास्त आणतो किंवा स्वस्तही मिळतात भाज्या. स्वस्तपेक्षा भाज्यांची चव पण छान असते. तसं मुंबईला काय होतं की त्या भाज्यांना इतकं पाणी वगैरे मारलेलं असतं त्यांना बघूनच खाऊशी वाटत नाही. आणि गावरान वगैरे तर काही विषयच नसतो. तर आता मस्तपैकी आम्ही सगळं म्हणजे मी बाकीचं स्वयंपाक वगैरे जेवढं काही होतं ते कामावरून जेवायला बसलो. इकडे आल्यानंतर आमचंही जेवण लवकरच असतं. आणि आता हे बघा मामांनी ना शिवण्याला सांगितलं होतं की आमच्या काळात ना आम्ही नागपंचमी आली की असं झाडाला झोका बांधायचो आणि मस्तपैकी झोका खेळायचो. तर शिवण्याने ना त्यांच्या मागे हट्टच लावला की मला काही माहीत नाही आजोबा मला झोक्यावरच बसायचं. तर मामांनी ना असे दावे होते आमच्याकडे. तर त्या दाव्यांचा झोका बांधला त्याला मस्तपैकी लोखंडाचा पाईप लावलाय. आणि त्याच्यावर बघा आता ह्या मॅडम जुगाड करताय काही ना काही जुगाड चालू आहे. पिल्लो ठेवली त्याच्यावर आणि त्याच्यावर झोका खेळायचं काम चालू आहे. आता हिच्याकडे झोका नाही असं नाही बरं का, हिच्याकडे आहेत रेडीमेड जे झोका येतात ना ते झोका आहेत तिच्याकडे. पण तिला ह्या झोक्याचा आनंद घ्यायचा होता. आणि बघा ना म्हणजे एक गावाकडची मजाच वेगळी असते. एका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद असतो. आणि म्हणजे आम्ही सगळे खूप खुश असतो गावाकडे आल्यानंतर. वातावरण पण खूप छान होतं. आणि हे बघा आमच्या झाडाला फुलं पण इतकी सुंदर आलेली होती गुलाबाला. हा गावरान गुलाब आहे पण त्याचे फुलं ना असे खूप छान आहेत. कलर पण इतका छान आहे त्याचा. आणि मग ते बघून खूप भारी वाटत होतं मला. आणि हे पण याचं काय म्हणता माहीत नाही मला. पण हे काहीतरी मला वाटते घरात म्हणजे हे ऊन वगैरे नाही चालत या झाडांना जास्त. हे काहीतरी ऑफिस प्लांट असं काहीतरी म्हणता वाटतं याला. मला नाही माहिती बरं का. काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या. पण छान वाटतं मला खूप आवडतं हे. तू नाही त्याच्यात पण किती मस्त डाफळले ना ते. छान वाटतं एकदम. मागच्या सुट्टीला आल्यावर मी हे लावले होते. म्हणजे 2-2.5 महिने झाले त्याला. 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण डाफळले. मी फक्त काड्या लावून गेले होते मागच्या वेळेस. एकदम मस्त वाटते. आणि त्यानंतर ना आता पंचमी आल्यामुळे शिवण्याचं चाललं होतं की मला हातावर मेहंदी काढायची. तिच्या आजीनी कोण आणलेला म्हणजे आमच्या आत्यांनी. तर मेहंदीचा कोण आणला होता त्या बाहेर गेल्या होत्या तेव्हा. तर मग तिचं चाललं होतं की मेहंदी काढून द्या. आता मला खरं सांगू का मला खूप कंटाळा आलेला होता मेहंदी काढायचा. खूप दिवस मेहंदीच नव्हती काढलेली. मला सुचतही नव्हतं की काय डिझाईन काढू. पण काढली मी मेहंदी कशी तरी तिच्या हातावर. आणि त्यानंतर ना आत्यांनी मस्तपैकी हे मकाचे कणीस उकडले होते. तर मला ना ते आपण म्हणजे मुंबईला आम्ही स्वीटकॉर्न कायम खातो ना, तर त्याच्यापेक्षा मला ही गावरान कणसं जास्त आवडतात. तर मग ते खाल्ले आम्ही मस्तपैकी. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.